कित्येक वर्षापासून हा कचरा इथंच टाकला जातो। माझे मुलं या शाळा क्रमांक 3मध्ये आहे। वारंवार तक्रार देऊनही, शाळेतर्फे तक्रार देऊनही आणि वैयक्तिक तक्रार देऊनही याच्यावर निवारण करण्यात आलेले नाही। तरी विद्यार्थ्याच्या आरोग्यास गंभीर धोका जाणवतो। याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी। निवेदन दिले का? हां, निवेदन वारंवार निवेदन दिले। याचे लेखी तक्रार शाळेमध्ये बी आहे। वारंवार तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत झालेली नाही। तेवढ्याच प्रकारे कचरा उचलला जातो, परत तिथं टाकला जातो। कोण टाकते कचरा? हे नगर परिषदचे कर्मचारी। तुम्ही पाहिलं का त्यांना नगर परिषद कर्मचारी? हो, वारंवार पाहिलं मी। त्यांना सांगितलं का मग की? हो, कित्येकदा सांगायचा प्रयत्न केला, काय म्हणतात? पण परत ते प्रकार घडत राहतो। काय म्हणतात मग ते? जागा नाही आहे दुसरी टाकायला त्यांना। काय मागणी आहे तुमची आता? मागणी हेच आहे, विद्यार्थ्याचं आरोग्य समजून शाळा जवळ असलेली पाहून हे त्वरित साफ करण्यात यावं व इथं कचरा टाकण्यात यावा नाही। माझे हे मुलं मी रोज सकाळी संध्याकाळी घ्यायला येतो जातो, तर ते पूर्ण हे इथं कचराच पडलेला असते। नगर परिषदेला वेळोवेळी पत्र वगैरे देऊन शाळेनेही दिले, आम्ही आमचे जे पालकवर्ग आहे त्यांनी दिले, पण याच्यावर काही निर्णय केला नाही। माझ्या मुलाला मी घेऊन येताना एक दिवस असा या कचऱ्यातून साप निघाला होता, पण मी मागे होतो म्हणून तो बचावला गेला। हे प्रक्रिया बरेच दिवसापासून, अनेक वर्षापासून हे असंच चालू आहे। इथं नगर परिषदेनं पूर्ण कचरा टाकून दिला आहे, पूर्ण कोणी लक्ष देत नाही याच्याकडे। कधीपासून हा कचरा पडलेला? हां, अनेक वर्ष झाले हे असंच प्रक्रिया चालू आहे। हा रस्ता पाहाल तुम्ही, पूर्ण रस्ता कचऱ्यानेच भरलेला आहे। आम्हाला रोज येणं जाणं खूप तकलीफ आहे त्याची। काय मागणी आहे तुमची? हा पूर्ण साफ झाला पाहिजे आणि हा रस्ता पूर्ण क्लीन झाला पाहिजे। इथं कचरा नाही टाकला गेला पाहिजे। जवळपास किती विद्यार्थी येतात इथं? जवळपास शेकडो विद्यार्थी जाणं येणं करतात या रस्त्याने। आता तुम्ही बघितलं असेल, चालूच असते म्हणजे जाणं येणं। रात्रीच्या वेळी कसा त्रास होतो? रात्रीच्या वेळेस पूर्ण साप वगैरे, त्याच्यानंतर काही दिसत नाही, रस्त्याचं काहीच समजत नाही, कोण्या दिशेनं त्याला नालीत जायचं काम होऊन जाते एखाद्या वेळेस। खामगाव, गोपाळनगर, खामगाव या भागात राहतो। प्रभाग क्रमांक 11मध्ये नगरपालिकांना वारंवार निवेदन देऊनही साफसफाई होत नाही। आपण बघत आहे संडास किती दिवसापासून खराब आहे। नगरपालिकेला 8 ते 10 महिन्यापासून निवेदन देऊन आलेले आहे, तरीही साफसफाई होत नाही। आरोग्य अधिकारी सुनील राजपूत यांना वारंवार सांगूनही ते म्हणतात की ट्रॅक्टर हे खराब आहे। आता हे पाणी लोकांच्या घरात जात आहे। हे टाकं भरलेलं संडासचं हे लोकांच्या घरात पाणी जात आहे, तरीही नगरपालिकेचे डोळे उघडत नाही। मागच्या महिन्यात आमच्या गोपाळनगर भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले होते, त्याची कॉपीसहित नगरपालिका यांना निवेदन दिले, तरीही 1 दिवसापुरतं साफसफाई केली। त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची नगरपालिकेने साफसफाई केलेली नाही। 1 दिवस त्यांनी फोटो काढले, साफसफाई केली, फोटो काढले नगरपालिकेने, डबल कोणत्याही प्रकारचे हे नाही। आमच्या गोपाळनगरमध्ये कोणत्याही प्रकारचा झाडू मारल्या जात नाही, पावडर टाकल्या जात नाही। आता आम्ही नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारचे काम नाही। त्यांनी हे काम केले नाही तर आम्ही आमरण उपोषणला बसणार आहे। इथं माझी मुलगी शिकते, रिद्धी उमेश चव्हाण। आम्ही इथं त्या रस्त्याने येतो, नगरपालिका त्या रस्त्याने आम्ही येतो। तिथं कचरा साचलेला असते, पण तिथं जसं आम्ही नगर परिषदमध्ये आम्ही तक्रार करीत होतो, पण ते पण काही उपचार करत नाही आहे त्याच्यावरती। किती दिवसापासून हा कचरा पडलेला आहे? किती दिवसापासून कचरा पडलेला आहे, पण कोणीच कंप्लेंट काही करत नाही आहे। आम्ही कंप्लेंट केलेली आहे सरांकडे, पण सरांनी पण खूप कंप्लेंटा केला, पण कोणीच काही ऐकत नाही आहे। कारण हे बिमारी वाढत आहे। आमच्या लेकरांना जर डेंग्यू, मलेरिया हे जर झालं, बिमार पडले तर कोण पाहणार आहे? तुमची काय मागणी आहे? आता काय करायला पाहिजे नगर परिषदेने? आमची अशी मागणी आहे की बा जसं तो कचरा उचलावं आणि तिथं स्वच्छता ठेवावं, हेच आमची मागणी आहे। तिथं संडास करून जातात आणि तिथं कचरा फेकतात, इतकी घाण राहते की आम्हाला तिथून येता पण येत नाही।
अशी तिथं घाण राहते. आमची एवढीच विनंती आहे की बा जसं तिथूलचा कचरा उचलावं आणि स्वच्छता ठेवावं. या घाणीचा या विद्यार्थ्यांवर तुमच्या मुलावर काय परिणाम होतो? बिमारीचे परिणाम होतात. डेंग्यू, मलेरिया, मच्छर होतात. अशा तक्रारी आहे आमच्या. कारण की त्यांनी जसं स्वच्छता ठेवावं आमचं हेच म्हणणं आहे.